इंदर लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी। महायुतीच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय मी माझ्या लाडक्या बहिणींना देतो आणि लाडक्या भावांनाही देतो, लाडक्या भावांना पण देतो। आणि एवढंच सांगतो, मी आपल्या नगर परिषदेमध्ये पाहिलं की आपल्या निवडणुकांमध्ये प्रचारामध्ये लाडक्या बहिणींची संख्या लक्षणीय होती आणि म्हणून ज्या उमेदवारांच्या पाठीशी महिला त्यांचा मतपेटीत नंबर पहिला, हे समीकरण झालेलं आहे। कारण विधानसभेत तुम्ही चमत्कार घडवून दाखवलेला आहे, सगळ्यांची बुकिंग रद्द करून टाकली। म्हणजे महाविकास आघाडीची त्यांनी सरकार बनवलं होतं, याला हात घालणार त्याला हात घालणार, त्याला बर्फाच्या लादीवर झोपवणार, पण लाडक्या बहिणीने त्यांचा कार्यक्रम करेक्ट कार्यक्रम करून टाकला। लाडके भाऊही त्याच्यात मागे नाही आहेत आणि म्हणून प्रत्येक निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींनी आपल्याला भरभरून पाठिंबा दिला, भक्कम पाठिंबा दिला। विधानसभेमध्ये चमत्कार घडला। लोक किती आता पण अफवा पसरवत आहेत लाडक्या बहिणीच्या बद्दल, पण मी आपल्याला सांगतो की आम्ही दोघंही भाऊ इथे आहोत, दोघंही भाऊ इथे आहोत। कुणाचाही मायकाला आला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। आम्ही जे बोलतो ते करतो, जे होणार नाही ते बोलत नाही, आणि जे जे आम्ही बोललोय ते करणार। काही लोक म्हणतात करून दाखवलं, त्यांना मी नंतर बघतो, पण आम्ही जो शब्द देतो तो शब्द पाळतो। आणि म्हणून तर लोकांनी विधानसभेत लँडस्लाइड मॅन्डेट दिलं। 232 महायुतीच्या जागा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा आल्या आणि रेकॉर्ड ब्रेक झाला। काही लोक म्हणत होते, कोर्टात गेले काही लोक ही योजना बंद पाडायला। काही लोक म्हणाले काय महिलांना काय भीक देताय का, त्यांना काय विकत घेताय का, अशा प्रकारचे भाष्य करणारे आता कुठली तरी योजना त्यांनी आणली आहे। अरे असं बोलणारे लोक, या माझ्या लाडक्या बहिणींची योजना बंद करणारे लोक काय देणार? द्यायला दानत लागते, दानत, आणि ती दानत महायुतीकडे आहे, महायुतीने दाखवली आहे। आणि खरं म्हणजे हे सगळं लबाडा घरचं अवतान म्हणतो ना आपण, त्यांच्यावर कोण विश्वास ठेवणार? काल कोणीतरी विजन डॉक्युमेंट दाखवलं म्हणा, कोणीतरी मला म्हणाला विजन डॉक्युमेंट, पण इतके वर्ष तुम्ही सत्तेत होता तेव्हा कुठं गेलं होतं विजन? तेव्हा कुठं गेलं होतं विजन? या लबाड लोकांनी इतकी वर्ष फक्त आणि फक्त घबाड कमवण्याचं काम केलेलं आहे, फक्त पैसे कमवण्याचं काम केलंय, लुटण्याचं काम केलंय। मगाशी अमित साटम म्हणाले, आणि त्यामुळेच जनतेनेच यांचा सीझन संपवला। आता त्यांना विजन आठवलं, जनतेनेच संपवलं, कारण इतके वर्ष तुम्ही काय केलं। आणि म्हणून आपल्या महायुतीचं काम तुम्हाला माहित आहे, आमच्याकडे कारण नाही आहे। नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन, हे महायुतीचं काम। आम्ही करतो, बघतो, पाहतो वगैरे आमचं काम नाही, झटकेपट जे होईल ते पटापट करून टाकायचं। आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, ही सभा जी आहे ही मुंबईतल्या भ्रष्टाचाराच्या विरोधातली उठावाची ललकारी आहे, ही फक्त साधी सभा नाही आहे। आणि म्हणून मुंबईकरांच्या विकासाला जो आड येईल, आडवा,
त्याला आपल्याला काय करायचं आहे ते मी बोलत नाही. इतकी वर्ष मुंबईला भ्रष्टाचाराची मगरमिठी पडली होती, आता हे सोडवायची आहे ना. आणि म्हणून आपल्याला या मगरमिठीतून मुंबईला आणि मुंबईकरांना सोडवायचं आहे. बकासुराच्या तावडीतून मुंबई बाहेर काढायची आहे ना. कोण आहे बकासूर होता? त्यासाठी शिवसेना भाजपा महायुतीचा बलभीम सज्ज झालेला आहे. रामदास आठवले साहेब इकडे आहेत. आपल्या लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ, लाडके मुंबईकर, या लाडक्या मुंबईवर महायुतीचा भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाहीत, हा विश्वास आपल्याला सगळ्यांना. आणि महायुतीचाच भगवा फडकणार मुंबईवर, महायुतीचा भगवा फडकणार आणि मुंबईचा महापौरही मराठीच होणार. ही काळ्या दगडावरची भगवी रेग आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील कुठेतरी सांगितलेलं आहे. काही लोकांना फक्त निवडणुका आल्या की मराठी माणूस आठवतो, पण या मराठी माणसासाठी तुम्ही काय केलं सांगा तरी एकदा. एक तरी काम मुंबईसाठी आणि मराठी माणसासाठी केलं सांगा. नाहीतर मी सांगतो 10 कामं. कमी काळात किती कामं केली ते सांगतो. यांचा मराठीचा नाही, मलिद्याचा आहे, मतलबाचा आहे, मुजोरीचा आहे. वरून कीर्तन आतून तमाशा म्हणतात तसं यांचं काम आहे ना, बरोबर. आणि म्हणून आमचं तसं नाही. आमचा मराठीचा आहे, आमचा महाराष्ट्राचा आहे, आमचा महायुतीचा आहे. हा फरक आहे त्यांच्यात आणि आमच्यात. आणि म्हणून मराठी माणसासाठी एकत्र आल्याची दवंडी पिटवताय. मग 20 वर्षापूर्वी तुम्ही कुणासाठी वेगळे झाले होतात, कशासाठी वेगळे झाला होतात ते पण एकदा सांगून टाका. नेत्यांची निवडणूक लोकसभा विधानसभा झाली, आता ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. त्यामुळे आम्ही या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये आमच्या निवडणुकीसारखं लक्ष देऊन सर्व कार्यकर्त्यांना निवडून आणणार. आणि म्हणून हा आपल्या प्रचाराचा शुभारंभ नाही, तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ही विजयाची नांदी आहे, विजयाची नांदी. महापालिकेची निवडणूक सुरुवातच धुमधडाक्यात झाली आहे. महायुतीचे तब्बल 68 नगरसेवक बिनविरोध निवडून आले. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा हे घडलंय. मी मुख्यमंत्री देवेंद्रजींचं अभिनंदन करतो आणि सर्व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो, कारण शेवटी सगळ्यांनी याच्यामध्ये प्रयत्न केलेले आहेत. हा इतिहास आहे. आणि सुरुवातीलाच आपण जो विजय मिळवलेला आहे त्यामुळे समोरच्या लोकांची काय परिस्थिती झाली आपल्याला माहित आहे. निवडून आले. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा हे घडलंय. मी मुख्यमंत्री देवेंद्रजींचं अभिनंदन करतो आणि सर्व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो, कारण शेवटी सगळ्यांनी याच्यामध्ये प्रयत्न केलेले आहेत. हा इतिहास आहे. आणि सुरुवातीलाच आपण जो विजय मिळवलेला आहे त्यामुळे समोरच्या लोकांची काय परिस्थिती झाली आपल्याला माहित आहे. आणि म्हणून मी खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करत असताना महायुतीच्या ऐतिहासिक विजयाची ही सुरुवात आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि 16 तारखेला